आहे, काही ठिकाणी 4-5 केन अगदी गच्च एका ठिकाणी आहेत आणि या अवस्थेमध्ये आपल्याला तात्काळपणे विरळणी करायला पाहिजे होतं, परंतु या शेतकऱ्यांनी लेबर न भेटल्यामुळे थोडंसं विरळणीसाठी उशीर झालेला आहे. मग आता उपाय काय, तर या ठिकाणी जी विरळणी आणि सबकेन आपण दोन्ही एकाच वेळेस करू शकतो, हमखास करू शकतो. ज्यावेळेस जी फोकं आपली चांगली तयार आहेत त्या ठिकाणी त्याची सबकेन करा. जी काय रोगट आहेत, जी काय खराब झालेल्या फुटी आहेत, जी काही केन एकदम खालच्या बाजूने आहे, सूर्यप्रकाशाच्या दिशेने नाही, त्या सर्व केन ह्या आपण काढून टाकल्या पाहिजेत. तसंच वेलीतला विगर थोडाफार कमी आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्याला लिओसिन अर्धा ml ने, आता सध्या विरळणीच्या अगोदर अर्धा ml ने घ्या, नंतर एकदा विरळणी सबकेन झाली त्याच्या पुढे आपण 1 ml चा ही फवारणी टाकू शकतो. जर एकदमच विगर हाय वाटत असेल आणि त्या ठिकाणी जर पेऱ्यातलं अंतर आपल्याला भरपूरच वाटत असेल, लिओसिन बरोबर किंवा लिओसिन घेतल्याच्या नंतर 1-2 दिवस गॅप टाकून आपण टिल्ट सारख्या बुरशीनाशकाची फवारणी साधारण